संजय शिरसाट यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला। इंडिया आघाडी गेल्या लोकसभेनंतर ब्लॉक झाली। इंडिया आघाडीतील नेते जे बोलतात त्याच्यामध्ये कुठेही एकवाक्यता नाही असंही शिरसाट म्हणाले। दरम्यान नवनाथ बंद यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला। झेंडे लपवले तरी वारसदारांचा अजेंडा लपणार नाही असं ते म्हणाले। इंडिया आघाडी गेल्या लोकसभेच्या नंतरच ब्लॉक झालेली आहे। त्यांच्यात कुठेही एक वाक्यता नाहीये। तुम्ही जर आता पाहिलं असेल दिल्लीला झालेलं जंतर मंतरचं आंदोलन, त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळेजण आपापल्या पद्धतीने राजकीय फायदा कसा उचलायचा याच्यासाठी यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। कुणातही एक वाक्यता नव्हती। खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आंदोलनाचं श्रेय घेण्याची सुद्धा चढाओढ या लोकांमध्ये लागली होती। म्हणून इंडिया आघाडी ही ना राहिलेली आहे आणि ना भविष्यात ती राहणार आहे। पण आता उद्धव ठाकरेंनी मान्य केलंय ते असं दिसतंय। नाही, उद्धव ठाकरेला मान्य करावंच लागेल ना, काय करणार आहे। आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करणं, अमित ठाकरेंचं करिअर सेट करणं, यासाठी मनसे आणि उभाटा गटाकडनं जेएनजीच्या नावाखाली हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय। संजय राऊत जर का अजेंडा नसता तर तुम्हाला या रॅलीमध्ये भाषण का करू दिलं जात नाही? कारण संजय राऊत या रॅलीमध्ये भाषण केलं तर राहुल गांधींचा उदो करतील, राहुल गांधींचं कौतुक करतील आणि या आंदोलनाचं श्रेय राहुल गांधींना देतील। म्हणून संजय राऊत तुम्हाला देखील या आंदोलनामध्ये बोलू दिलं जात नाही।